संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासह अनेक दिंड्या आज पंढरपुरात मुक्कामी पोहोचल्यात। यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा या ओळीप्रमाणे भावना प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये आणि मनामध्ये दिसून येते। हजारो दिंड्या या पंढरपुरात दाखल झाल्या। दक्षिण सोलापूर येथून आलेल्या जय हनुमान भजनी मंडळाच्या दिंडीमध्ये सुद्धा कमालीचा उत्साह आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। जय हरी विठ्ठल। मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि पंढरपूरमध्ये आज सगळ्या दिंड्या ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूर वारीसाठी निघालेल्या असतात, या सगळ्या दिंड्या आज पंढरपूरमध्ये येऊन पोहोचतात। आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडते आणि त्यानंतर आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो। खरं तर आषाढीच्या उत्सवाच्या निमित्तानं, पांडुरंगाच्या भेटीच्या निमित्तानं ही सगळी मंडळी पंढरपूर वारी करतात। जवळजवळ काही वारी ही 17, 18, 19 दिवसांची असते। काही जण जवळजवळ महिनाभरापासून दिंड्यांमध्ये चालत असतात आणि हा सगळा थकवा, हा सगळा क्षीण हा पंढरीमध्ये आल्यानंतर, या पंढरपूरमध्ये आल्यानंतर गेलेला असतो। अनेक ठिकाणी जर तुम्ही आता बघितलं तर पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची, दिंड्यांची राहण्याची व्यवस्था आहे। माझ्यासोबत आत्ता दिंडी आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? माझं नाव आहे हरिभक्तीपरायण संजय पाटील महाराज। दक्षिण सोलापूर तालुक्यातून येतो आम्ही। या दिंडीचं नाव आहे जय हनुमान भजनी मंडळ सादेपूर। या सादेपूर गावाला मागील 50 वर्षाची परंपरा आहे। हरिभक्तीपरायण मोतीसिंग महाराज यांच्या पुण्याईनं आणि त्यांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी, अनेक साधू संत महात्मे सादेपूरमध्ये आले आणि त्यांच्या प्रेरणेने ती दिंडी चालू झालेली आहे। ती अव्याहतपणे आज चालू आहे। दिंड्यांमधून तुम्ही चालता, पालखी सोहळ्यातून तुम्ही चालता, पण इथे आल्यानंतर, पंढरपूरमध्ये आल्यानंतर तुमचं पुढचं आयोजन कसं असतं, किंवा तुम्हाला इथे आल्यानंतर तुमची जी वारी रुजू करणं आहे पांडुरंगाचरणी, हे सगळं तुम्ही कसं करता? इथे दिंडी पंढरपूरला आल्यानंतर पहिल्यांदा दशमीचं स्नान असतं। दशमी स्नानाला खूप महत्त्व आहे। संत महंत दशमीचं स्नान करतात आणि एकादशीचं सकाळी स्नान, नगर प्रदक्षिणा, विठुरायाचं दर्शन, नामदेवपारीचं दर्शन, हा सगळा नित्यक्रम असतो। गर्दीच्या योगानं पांडुरंगाचं दर्शन होत नाही आहे, तथापि नामदेवरायांचं प्रमाण मात्र संतांनी वापरलेलं आहे। संतांची उक्ती आहे, ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे। अशा चराचरामध्ये भरलेला भगवंत वारकऱ्यांच्यामध्ये आम्ही पांडुरंगाला पाहतो। खूप खूप आभार तुमचे, तुम्ही सगळेजण सहभागी झालात आणि त्याकरता आमचे जे प्रायोजक आहेत ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून ही एक छोटीशी भेट। खरं तर शेतकरी उपयोगी साहित्य आहे, तुम्हाला ग्रीन गोल्ड सीड्स माहिती आहेत, तर त्यांनी हे तुम्हाला दिलेलं आहे। तुम्हा सगळ्यांची वारी सुफळ संपूर्ण होवो अशी आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया। कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून।